एकीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी मंगळवारी संपूर्ण भारत बंद पाडण्यात आला। त्याच अनुषंगाने अमरावतीमध्येही भारत बंद पाडण्यात आला। मात्र दुसरीकडे चक्क शेतकरी संघटना या भारत बंदात सहभागी नसल्याचे धक्कादायक स्पष्टीकरण शेतकरी संघटनेने दिलेले आहे। नवीन कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल। शेतकऱ्यांनी भारत बंद मध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन शेतकरी संघटनेने आंदोलनाच्या दिवशी दुपारी अमरावती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले। पेरता येत नाही कारण त्यांचं एमएसपी रेजिम सुरू आहे। हे त्यांचं नुकसान आहे। ते आज जे काही मागताय ते त्यांच्या हिताचं निश्चितच नाही आणि म्हणून हे सगळं आंदोलन दुर्दैवी आहे। आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड बांधून घेण्यासारखी गोष्ट आहे। एमएसपी रेजिममुळे हा सगळा प्रदेश ओव्हर प्रोडक्शन ऑफ गहू आणि तांदूळाला ओव्हर प्रोडक्शन होते। म्हणजे तुमच्या देशामध्ये आता ते साठवण्यासाठी सुद्धा जागा नाही आणि बाहेर एक्सपोर्ट करतो म्हटलं तर तेवढी किंमत त्यांना मिळणार नाही। म्हणून या सगळ्या भांडवलीतून निघण्यासाठी हा कायदा आपल्याला उपयोगी पडेल आणि या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विरुद्ध असं काहीही नाही। या सगळ्या संघटनांना एमएसपी जाईल याची भीती वाटेल। शेतकरी संघटनेचं म्हणणं असं आहे की एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस जी कायम मिनिमम असते आणि त्याचा आधार घेऊन काही आमचा व्यवसाय चालू शकत नाही, तेव्हा सरकारने याच्यात पडू नये। मिनिमम सपोर्ट प्राइसच्या आधारानं सगळं मार्केट चालायला लागते। त्याच्यामुळे शेतकऱ्याला प्रीमियम मिळत नाही, म्हणजे जास्ती भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही। त्याच्यामुळे एमएसपी रेजिम हे संपलं पाहिजे अशी शेतकरी संघटनेची म्हणजे आंदोलन करायचं झालं तर आम्ही एमएसपी संपवा याच्यासाठी आंदोलन करतो। हमी भाव संपवा याच्यासाठी आंदोलन करतो। आता जे आंदोलन चालू आहे ते हमी भाव हवा आहे याच्यासाठीचं आंदोलन चालू आहे। म्हणून आमच्या तात्विक याच्यामध्ये फार मतभेद असल्याने या संपाला या आंदोलनाला किंवा जे काही काही शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे हरियाणा आणि पंजाबमध्ये त्याला समर्थन देता येणार नाही, कारण हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हिताचं शेतकरी संघटना मानत नाही। एकंदरीत शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समर्थनात सर्वपक्षीय आंदोलन आणि मोर्चे निघाले। मात्र या आंदोलनात शेतकरी संघटनात सहभागी नाही असे जर शेतकरी संघटनाच स्पष्ट करत असेल तर मग हे आंदोलन नेमकं कुणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे। शेतकऱ्यांच्या नावे राजकीय पोळी शेकण्याचा प्रकार तर होत नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।